सिद्धू काय झालं? काय झालं काय? मी सांगितलं होतं ना मी बघतो म्हणून. तरी रत्नाक्का आणि आप्पा का गेले बोलायला? एकत्र कुटुंब असलं म्हणजे सगळं एकत्र केलं पाहिजे असं काही नाहीये. मी घेईन सांभाळून सगळं. आणि तू नमा, तू पण काही बोलायला जाणार नाहीयेस, कळलं? अरे कोणाला काय बोलायचं नाही. काय चाललंय काय? ते हेच ते मी आमचा हनीमून प्लॅन करतोय ना, त्यात मग हे घरातले सगळे आदितीला काय ना काय जाऊन सांगतात. मग मी जे काय प्लॅनिंग केलंय ते सगळं बाजूला राहतं. म्हणूनच सगळ्यांना सांगत होतो की कोणी तिच्याशी या विषयावर काही बोलणार नाही. अरे हीच तर गंमत आहे एकत्र कुटुंबाची. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आनंदासाठी झटत असतो. अरे या सगळ्यांचा हेतू तुझा हनीमून अजून सुंदर कसा होईल ना हाच आहे. हेच बघ ना, मी सगळ्यांसमोर तुला माझा लाडका नातू म्हणतो, पण त्याचं सुहासला काही वाटत नाही. बयो सगळ्या सुनांपेक्षा आपल्या नवीन सुनबाईचे जास्त लाड करते, तेव्हा यांच्यापैकी कोणीच मनात मत्सर ठेवत नाही. अरे हेच तर आपल्या एकत्र कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. सिद्धू ऐकलं ना तात्या काय म्हणतायत ते? तात्या तुम्ही आता कशाला आला होतात? काही हवं का तुम्हाला? आता जे सांगायसाठी आलो होतो तेच विसरलो बघ. काल ग्रामपंचायतीमधनं फोन आला होता. आपल्या गुळपोळीमध्ये पहिली फॅक्टरी उभी राहते, तेव्हा देशमुख इंडस्ट्रीचे मालक म्हणून तुझी आणि सुनबाईची मिरवणूक काढणार आहेत. आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स पण होणार आहे. तेव्हा काय आणि कसं बोलायचं त्याचा विचार करून ठेवा. हे सांगायला खरं म्हणजे मी आलो होतो. आणि आपल्या सुनबाईला पण सांग. हा बापरे, आता अदितीला या सगळ्यासाठी कसं तयार करायचं? मी पण असणार मिरवणुकीला. प्रेस कॉन्फरन्सला तर ती अजूनच भडकणार. जायचंय अमेरिकेला, फॅक्टरीमध्ये काही इंटरेस्ट नाही, तरी हे मिरवणूक, प्रेस कॉन्फरन्स. परत मी खोटं वागतोय असं म्हणणार. रत्नाक्का ऐक ना, अगं एवढं टोकाचं नको वागू. ऐक तरी. मी आता काहीच ऐकणार नाहीये. मी असं नाही पाहू शकत. अरे यांच्यात एवढी भांडणं होत आहेत, घरचे सगळे काळजी देत, पण कोणी काही विचारायचं नाही. काहीच झालं नाही असं दाखवायचं. मी असं वागू शकत नाही. मला खोटं वागायला जमत नाही. रत्नाक्का काय झालं? तुला काय करायचंय रे? आणि चुकून तुला मी काही विचारलं तर तुलाही वाटणार ही बाई काय जात्यात नाक खुपसते. मग तर म्हणणार यासाठी ही माहेरी येऊन राहते. त्यापेक्षा आहे ना कोणाशी काही बोलायलाच नको. मीच निघून जाते ना. अगं रत्नाक्का, मी फक्त एवढंच विचारलं काय झालं. अरे तू नको मनाला लावून घेऊ. ती थोडी रागात आहे ना म्हणून. रत्नाक्का, अगं रत्नाक्का ऐक ना. आज सगळीच रागात आहे. माझे मॉम डॅड गेल्यापासून माझ्याशी आज कुणी नीट बोलत पण नाहीये. अदिती तुला दोन्ही गोष्टी वेगळ्या करता यायला हव्यात. असं काम अर्धवट सोडून कशी येऊ शकतेस तू? कारण मी माणूस आहे युवराज, रोबोट नाहीये. तू बघितलंस ना रत्नाक्कांच्या डोळ्यात पाणी होतं. अप्पा स्वतः ऑफिस पर्यंत बोलायला आले होते, पण सीटचा फोन आला आणि काहीच न बोलता गेले. मोठ्या बाई पण आजारी आहेत. घराचं वातावरणच बदललंय. सगळे दाखवत नाहीयेत पण डिस्टर्ब वाटतंय. काहीतरी मोठं चुकतंय. आणि माझ्या प्रेमाची माणसं अस्वस्थ असताना मी कामावर फोकस करेन अशी मुलगी नाहीये रे मी. अशा परिस्थितीत नाही लक्ष लागू शकत माझं कामात, कारण माझ्यासाठी नाती महत्वाची आहे. ती मला कळते पण नाही कळते तुला युवराज. हे बघ, तुला प्रॉब्लेम असेल ना तर तू जा परत ऑफिसला. बापरे, सिस्टर पण चिडली आहे. काही बोलायलाच नको आता. सखा दादा, आता तुम्ही पण बोलणार नाही आहेत का माझ्याशी? मला बघून टाळल्यासारखं का करताय? माझं काही चुकलंय का? मला वाटलं तुम्ही पण माझ्यावर भडकाल. का? अहो मी आज कोणाशी बोललो का सगळे माझ्यावर भडकताय. काय? हो, काय झाले कळत नाहीये. थांब ना तू जरा. अगं विचार कर जरा. कुठे जाताय तुम्ही? जातीये माझ्या सासरी. का? काय झालंय? हे बघ आधी,
मला या घरात आपलंसं वाटतं ना, म्हणून मी इथे येते. तुझी मॉम म्हणत असते ना, सारख्या माहेरी असतात, नाही तेव्हा काही नाही वाटलं मला. पण जेव्हा हे घरातले बोलतात ना, तेव्हा कळतं जड झालोय आपण. अगं रत्नाक्का, असं काही नाहीये ग. अगं अक्का, तो टेन्शन मध्ये असेल, रागाच्या भरात काहीतरी बोलला असेल. त्याचं म्हणणं तर आहे, समजून घे. हो ना. कोणाचं? सेठचं? रत्नाक्का, सेठ काय म्हणाल्या तुम्हाला? त्याच्यामुळे घर सोडून जाताय तुम्ही? कोणामुळे म्हणजे? त्याला हे रत्नाक्काला बोलावं लागलं, हे कोणामुळे? कोणामुळे? माझ्यामुळे? तुमच्यामुळे कुठे, त्या असं नाही म्हणाल्या. तुम्ही असं का वागताय सगळे? कोणी मला नीट सांगणार आहे का काय झालंय ते? नाही ना, नाही सांगू शकत. हाच तर प्रॉब्लेम आहे. इथे आमच्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी घडताय, पण आम्ही नाही बोलायचं, आम्ही नाही विचारायचं. आम्हाला कितीही काळजी वाटली तरी आम्ही बोलायचं नाही, विचारायचं नाही. का? का तर यांना नाक खुपसल्यासारखं वाटतं. मी सगळ्यांना राहता येत असेल शांत, पण मी नाही राहू शकत. मला घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहे. मी नाही बघू शकत त्यांना असं दुःखी आणि काळजी. म्हणून मग प्रॉब्लेम काय तो समजून घ्यायचा प्रयत्न केला, तो सोडवायचा प्रयत्न केला. तर यांना नाक खुपसल्यासारखं वाटत असेल तर मग मी न राहिलेलंच बरं. माझा त्रास नको कोणाला. आणि अदिती, तू तुझ्या मॉम डॅडला जायला सांगितलंस ना, ही वेळ माझ्यावर येण्याच्या आधी मी तिथून जाते. रत्नाक्का, तुम्हाला हे घर सोडून कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला काहीही विचारायचा, सांगायचा, रागवायचा हक्क आहे. मला अंदाज आलाय तुम्हाला कोण आणि काय बोललंय याचा, ज्याने तुम्हाला हर्ट झालंय. पण त्याला जाब विचारण्याचा बायको म्हणून मला हक्क आहे. नको बाई, तेवढं सोडून कर. मला तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात यायचं नाहीये. मला ना कसलं कारण बनायचं नाहीये. जे काही बोलायचंय ना ते तुम्ही नवरा बायको बोला. काय करायचं ते करा, मी चालले. अहो पण मी सांगते. रत्नाक्का, ऐक ना जरा. अगं असं टोकाचं नको ना वागू. तात्याबाई बाबाला काय सांगणार? अरे रत्नाक्का, ऐक ना जरा. ऐकून तर घे. अगं ऐकून तर घे. हा, मिरवणुकीसाठी फ्लेक्स बनवायचा आहे ना. हो, माझा आणि आदितीचा फोटो पाठवतो, दोघांचा एकत्र फोटो पाठवतो. हा पण ऐका ना, तोच फ्लेक्स प्रेस कॉन्फरन्सला मागे ठेवायचा. हो सेम. नाही नाही, पाठवतोय फोटो मी. नाही, ते सिलेक्ट करतोय मी आणि पाठवतोय. बरं, मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. हो पाठवतो. थँक्यू. आदिती, बरं झालं लवकर आलीस तू. तुझी खूप आठवण येत होती मला. बघ ना, आपल्या लग्नाचे फोटो बघत बसलो होतो मी. आदिती, आपल्या फॅक्टरीच्या निमित्ताने गुळपोळीमध्ये पहिल्यांदा अशी फॅक्टरी उभी राहणार आहे म्हणून गावकऱ्यांनी मिरवणूक ठेवली. आणि हो, प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आहे. त्यासाठी काही फोटो पाठवायचे होते, ते सिलेक्ट करत बसलो होतो. तू पण बघ ना, म्हणजे आपण दोघं मिळून सिलेक्ट करू आणि पाठवू. मला तर हा फोटो खूप आवडलाय. याची तर मी फ्रेम करून घेणार आहे. कसा वाटतंय फोटो? छान आहे ना? आणि हो, तू उद्या काय कपडे घालणार आहेस ते पण सांग. आणि प्लीज माझ्यासाठी पण सांग. तुला माहिती आहे ना, मी या बाबतीत जरा बावळट आहे. सो प्लीज. सेठ, काय चाललंय तुझं? तू बोलतोयस वेगळं, वागतोयस वेगळं. भीती वाटायला लागलीये मला तुझी. काय हवंय तुला नेमकं? अदिती, अगं आता काय केलं मी? नीट तर बोलतोय. आणि तू का उगाच चिडतेस माझ्यावर? बरं मला सांग, काय केलं मी आता? रत्नाक्कांना काय म्हणालास तू? घर सोडून निघालेत त्या. काय? ही रत्नाक्का पण नाती करते. आणि तू काय करतोयस?
एकीकडे तू अमेरिकेला जायची तयारी करतोयस आणि दुसरीकडे या कॉन्फरन्सचं काय चाललंय तुझं? सीट नाहीये ना तुला इंटरेस्ट या गावात? मग काय एवढा एक्साइटेड आहेस या मिरवणुकीसाठी? नाही करायचं ना काम तुला या फॅक्टरीमध्ये? मग का चालली आहे ही सगळी तयारी कॉन्फरन्ससाठी? सीट तुला कोणाला आणि काय सिद्ध करून दाखवायचंय रे? तुला काय वाटतं, मला काय वाटतं, हे जरा बाजूला ठेवूया का आपण? जे चाललंय त्यावर लक्ष देऊया ना. पुढे काय होईल ते बघू आपण, मग ठरवू. पण त्यासाठी आपण आत्ता का मांडतोय? सीट, आपल्यात ज्या विषयावरून भांडणं होत आहेत ना, तो विषय टाळून नाही चालणार. बघ, प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होत नाहीच आहे, तो ताणला जातोय. हे सगळं खूप टोकाला जातंय, कळतंय का तुला? अजून टोकाला जाऊ नये म्हणून मी असं वागतोय, कळतंय ना तुला? म्हणूनच मी रत्नाक्काला सांगितलं, आमच्यातले प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला सॉल्व्ह करू देत. प्रत्येक प्रश्नामध्ये घरच्यांनी इन्व्हॉल्व व्हायची काही गरज नाहीये. मोठ्या बाईला त्रास होतो, तिला त्रास होऊ नये. तात्या बाई आजी यांना त्रास होऊ नये म्हणून मी तिला स्पष्ट सांगितलं, तर ती घर सोडून जाते. आता टोक कोण गाठतंय, ती का मी? आणि इथे कोणाला त्रास होऊ नये, कोणी हर्ट होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय, तर तू उलट मलाच बोलतेस. इतकी काळजी असते ना तुला घरच्यांची, तर खोटं वागायची गरजच पडली नसती तुला. सीट, सांग सगळ्यांना जे काही आहे ते स्पष्ट. हे बघ, आपल्यातले प्रॉब्लेम्स जोपर्यंत सॉल्व्ह होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्यात भांडणं होत राहणार, सगळ्यांना प्रश्न पडत राहणार, त्रास होत राहणार. त्यात आपल्यात भांडणं का होत आहे त्याचं कारणही माहित नाहीये त्यांना. ते कळू दे त्यांना आता तरी. आदिती, प्लीज प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुला. आपल्या जे काही भांडण सुरू आहे ते आपल्या रूम मध्ये असू दे, या 4 भिंतीच्या आत. बाहेर सगळ्यांना नको कळू दे. तू आत्ता आली आहेस या घरामध्ये, मी आधीपासून या घरातल्या सगळ्या माणसांना ओळखतो, त्यामुळे कोणाला किती त्रास होईल हे चांगलं माहिती आहे मला. सो प्लीज. मग काय करू मी? तुझ्या खोटेपणाला सपोर्ट करू? अजिबात नाही. आतापर्यंत सहन केलंस ना, मला फक्त थोडा वेळ काढू, आपण काहीतरी मार्ग. प्लीज शांत हो. मी रत्नाक्काला घेऊन येतो आणि तिची माफी मागतो. प्लीज प्लीज, मला थोडा वेळ दे. आलोच रत्नाक्काला घेऊन. हॅलो नमा, ऐक ना, तू म्हणाली होतीस की फॅक्टरीचं काही काम असेल तर सांग म्हणून. फॅक्टरी संदर्भात उद्या एक मिरवणूक आहे. त्या मिरवणुकीमध्ये तू आणि मी मिळून सिद्धार्थ आणि आदितीचे व्हिडिओ बनवूया पुढे प्रमोशनसाठी. नमा, काय झालंय? अगं नमा, कोणीतरी बघेल, गैरसमज होईल. नमा, नमा, काय झालं? काय? अदिती, अदितीमुळे हे सगळं झालंय? अदितीने तुला हर्ट केलंय का? तिने का केलं? अदिती आणि सिद्धार्थचं भांडण झालंय. हे सगळं तिच्यामुळे झालं. नमा, तू काय म्हणतेस ना, मला काहीच कळत नाहीये. मी त्या अदितीला बोलवतो. तुला जे काही वाटते ना, तू तिला सांग, म्हणजे तिला कळेल की तुला काय म्हणायचं. अगं, तू घाबरू नकोस. यात घाबरण्यासारखं काय आहे? काय? काय झालं? अगं,
तू असं का सांगत होतीस की सिडने तुम्हाला सांगितलं की आदिती वहिनीला काही सांगायचं नाही, तिला काही विचारायचं नाही? हे कळलंय मला, पण त्याआधी काय सांगत होतीस तू की तुला माझा राग का आला नमा? नमा अगं, तू युवराजला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ते बघितलंय मी. नाही, त्याला नाही कळलंय पण मला कळलं. तू असं का सांगत होतीस की आदिती वहिनीकडनं ही अपेक्षा नाहीये, सिद्धदादाचा त्रास तिने समजून घ्यायला हवा होता. काय आहे हे सगळं? नमा अगं प्लीज सांग ना. अगं तू घाबरतेस का? मग तू घाबरू नकोस, सगळं स्पष्ट सांग. हे बघ, जोपर्यंत तू बोलणार नाहीस ना तोपर्यंत हे सगळं क्लिअर नाही होणार. आणि अदितीलाही कळू दे ना, तुला असं का वाटतंय, नेमकं काय झालंय, तिचं काही चुकलंय का, की तुझा काही गैरसमज झालाय? नमा प्लीज सांग ना. सिडने तुम्हाला सांगितलं की मला वेगळं राहायचंय? एकत्र कुटुंब, कंटाळा. मला एकत्र कुटुंबाचा कंटाळा आलाय. आमच्या दोघांचं वेगळं कुटुंब हवंय मला. नमा, हे सिडने स्वतःहून सांगितलं तुम्हाला? मी म्हटलं होतं ना तुम्हाला की सिद्धू अक्कीचं मन वळवेल म्हणून. रत्नाकर सॉरी, मी परत तुला असं काही बोललो ना, परत तुला असं मार पण असं घर सोडून जाऊ. अरे खरंच मारतील त्या. मग मारेलच. माझा लाडका भाचा येतो. सिडने तुम्हाला सांगितलं की मला वेगळं राहायचंय? मला एकत्र कुटुंबाचा कंटाळा आलाय. आदिती, अगं ये लवकर, अगं ये लवकर. बघ, रत्नाकाला घेऊन आलोय.